गेल्या काही वर्षात आपल्या देशाने सर्वच क्षेत्रांमध्ये कल्पनातीत अशी प्रगती केलेली आहे. पण तरीसुद्धा या देशामध्ये श्रीमंत इंडिया आणि गरीब भारत यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कदाचित याच परिस्थितीमुळे ही लोकभावना अधिक दृढ होत चालली आहे की आपली स्वप्न ध्येय मुंबईसारख्या महानगरांमध्येच पूर्ण होऊ शकतात. ही धारणा खरंच योग्य आहे का? मला नाही तसं वाटत. कारण आपली स्वप्न ध्येय कुठल्याही छोट्या शहरांमध्ये किंवा गावखेड्यांमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतात. खरं तर इच्छाशक्ती असेल तर आपली स्वप्न ध्येय कुठेही पूर्ण होऊ शकतात. आपण आता अशाच एका छोट्या शहरामध्ये जाणार आहोत, म्हणजेच वसई तालुक्यातल्या विरारमध्ये. महानगरांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हे शहर आता सज्ज होऊ पाहत आहे. ही आहे एका लग्नाची पत्रिका. पण ही निव्वळ पत्रिका नाही आहे. हे आहे विरारसारख्या छोट्या शहरानं मुंबईसारख्या महानगराला दिलेलं एक आव्हान. Children, I am going to give a little bit message of today. One which is invisible can do impossible. So children,
try to see invisible. Common people see visual things, visible things, but uncommon, extraordinary people see invisible. And then you can do impossible. अशाच इनव्हिजिबल आणि इम्पॉसिबल गोष्टींना आपल्या तल्लक बुद्धीने आणि कल्पक दृष्टीने पाहणाऱ्या तरुणाला आपण भेटणार आहोत. हाय पुष्कर, हॅलो प्लीज कम इन. क्षितिज, तुझं शिक्षण मसुरी, डेहराडून, बंगळुरू आणि USA, बरोबर? मग ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तू शिक्षण घेतलंस, भारताच्या बाहेर सुद्धा. काय मिळवलंस त्यातनं? एक तर एक्सपोजर, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतल्यामुळे वेगवेगळी लोक, त्यांचे कल्चर्स, फायनान्शियल स्टॅटस, म्हणजे सुपर हाय क्लासपासून मिडल क्लास, परत इकडे हॉलिडेजमध्ये आल्यानंतर गरीब लोकांशी पण संबंध, म्हणजे त्यांचं राहणं वगैरे, हे जे मोठं एक्सपोजर मला मिळालं ते हे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतल्यामुळे मिळालं. सामुदायिक विवाह सोहळा ही कॉन्सेप्ट तुला कुठून मिळाली नेमकी? 2-3 वर्ष आधी पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर आपल्या बरेचसे आपण सामुदायिक विवाह केलेले लोकांसाठी, आणि ते करत असताना जो हॅपीनेस त्यांच्या फॅमिलीला वगैरे किंवा ते कपल्सला आपण जे करायचे त्यांना मिळायचं, ते बघून कुठेतरी मला वाटलं, जेव्हा घरात चर्चा चालू झालेली की माझ्या लग्नाची, तेव्हा वाटलं की आपण लोकांची सामुदायिक विवाह करतो, तर माझं सामुदायिक विवाहामध्ये का नाही? आणि सामुदायिक विवाह तर ते गरीब लोकांची करतो तशी नाही. जसं माझं लग्न, म्हणजे घरात ऑब्व्हियसली चर्चा होती की सामुदायिक विवाहामध्ये जोराशोरामध्येच करायचं आहे, तर ते माझं जोराशोरात करणार असेल तर ते बाकीच्या लोकांचं पण माझ्यासारखं माझ्याच कॅलिबरच्या हिशोबात केलं पाहिजे. तसं मग ते डिस्कशन चालू झालं आणि मग ऑब्व्हियसली फॅमिलीनी वगैरे सपोर्ट केला. क्षितिज म्हणजे माझा, मी पहिल्यापासून सांगते की माझा राजकुमार, आणि त्या राजकुमाराचं लग्न होत असताना एखाद्या आईला असं वाटते की ते प्रायव्हेटली थोडं फॅमिली टाईप आणि फॅमिली फंक्शन असलं पाहिजे. थोडंसं मनात कुठेतरी वाटलं की ज्या पद्धतीने मला त्याचं लग्न करायचं आहे, भव्यच करायचं होतं एक राजकुमार म्हणून, म्हणजे मी माझा राजकुमार. परंतु ज्या वेळेला त्याचे विचार ऐकले आणि तेव्हा माझ्याही मनाने असं सांगितलं की जर आपण एखादी गोष्ट आपल्या आनंदासाठी करतो, तीच गोष्ट जर हजारो लोकांना आनंद देत असेल तर का नाही करावी, आणि म्हणून त्याचं म्हणणं मी स्वीकार केलं. क्षितिज काही झालं तरी आमदार आहे, आप्पांचा मुलगा आहे, आणि सामूहिक विवाह म्हणजे डोक्यामध्ये वेगळ्या कल्पना होत्या, पण नंतर आप्पांनी क्लिअर केलं सगळ्यांना. त्यांनी ज्यावेळी माझ्याबरोबर माझ्या लग्नामध्ये दुसऱ्यांची आपण एक सामुदायिक विवाह लावू, त्यांचा खर्च आपण करू, हे ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी मला अभिमान वाटलं, बरं वाटलं. का जिकडे लाखो करोडो रुपये स्वतःच्या लग्नावर खर्च करायचा, अशा वेळी एक चांगलं लग्न होतं आहे, आणखीन माझ्याबरोबर दुसऱ्यांना पण आनंद शेअर करायचा असेल तर त्यांना आपण संधी दिली पाहिजे, माझ्याबरोबर त्यांचं लग्न लावलं पाहिजे, आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे ज्यावेळी बोलला त्यावेळी बरं वाटलं का आपला मुलगा खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न समजू शकतो, हा आनंद झाला. आप्पा, राजकीय विरोधकांची काय रिॲक्शन होती? राजकीय विरोधक आमदार क्षितेश ठाकूर म्हणा किंवा त्यांचे वडील म्हणा, राजकीयदृष्ट्या आम्ही त्यांचे विरोधक आहोत आणि आम्ही त्यांचे विरोधक राहणार आहोत. परंतु त्यांनी जेव्हा ही उत्कृष्ट सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना इथे आणली आणि त्यामध्ये ते स्वतः विवाह करणार आहेत हे ज्या वेळेला कळलं, त्यावेळेला मला असं वाटलं की त्यांचं कुठेतरी कौतुक करायला पाहिजे. सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे. आम्ही जेव्हा तरुण होतो त्यावेळेला आम्हाला असं वाटत असे की समाजामध्ये नवीन नवीन संकल्पना रुजायला पाहिजे, त्याच्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना देखील रुजायला पाहिजे. आपल्या ह्या विभागामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक एकत्र येत आहेत की जवळजवळ 1000 दाम्पत्य एकत्र येत आहेत. 1000 दाम्पत्य एकत्र येतात म्हणजे जवळजवळ 2000 चुली, 2000 कुटुंब एकत्र येत आहेत. 2000 कुटुंबाबरोबर त्यांचे नातेवाईक एकत्र येत आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये सर्व धर्म सन्मानभाव, सर्व धर्म समीपभाव आणि सर्व धर्म कोएक्झिस्टन्स हे लोकांना दिसणार आहे. क्षितिज, आता मला सांग की या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे समाजाला काही फायदा होणार आहे का? तुला काय वाटतं, म्हणजे काय फायदे होतील? आता माझं जेव्हा लग्न झालेलं
तेव्हा लोक जी बघितली रजिस्टर करताना किंवा लग्नात ज्या मंडपात बसलेली लोक जी बघितली तर मेजॉरिटी आदिवासी विभागातली होती. काही एवढे फायनान्शियली बॅकवर्ड क्लास होता की त्यांना पोरं होती पण लग्न केलं नव्हतं. आता लग्न का केलं नव्हतं? लग्न करायला पैसे नव्हते. मग ते कुठून तरी कर्ज घ्या आणि मग ते आयुष्यभर ते कर्ज फेडण्यामध्ये घालून टाका. प्रत्येक माणसाला वाटतं की करच ते करच पण 2 बोटं सरस, म्हणजे मला कर्ज झालं तरी हरकत नाही, परंतु माझं लग्न मात्र इतरापेक्षा 2 बोटं सरसच असलं पाहिजे. आणि ही जी माणसाच्या अंतःकरणामध्ये भावना आहे त्या भावनेपोटी कर्ज घेणं, बँकेकडे धावणं, सावकाराकडे जाणं, आपली जमीन गहाण ठेवणं इतकंच नाही तर जो लग्न करतो तो स्वतःला आणि स्वतःच्या बायकोला पण सावकाराकडे गहाण ठेवतो की आमच्या विवाहोत्तर काही वर्ष आम्ही तुमच्याकडे काम करू. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे आणि हे पिढ्यानपिढ्या चालू असल्यामुळे अनेक लोकांनी एकत्र येऊन कमीत कमी खर्चात जर लग्न करता आलं तर ते केलं पाहिजे. आप्पा, ही एक कल्पना झाली, पण मग याचं इम्प्लिमेंटेशन आलं, त्याची तयारी कशी केली? सुदैवाने सामाजिक राजकीय कार्य करताना आमच्या कुटुंबियांचे असंख्य लोकांशी संबंध आले आणि त्यातले बऱ्याचसा मोठा मित्रपरिवार तयार झाला. हे लग्न ज्यावेळी ठरलं, अनाऊन्स झालं, रजिस्ट्रेशन चालू झालं, त्यावेळी वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या विचारसरणीची लोक समोरून येऊन मदतीचा हात द्यायला लागले. आमचं कला क्रीडा मंडळ असेल, कॉलेज असतील, आमची डॉक्टर्स, इंजिनियर्स यांच्यासारखी मंडळी, म्हणजे प्रोफेशनल, व्यापारी, सर्व्हिस करणारा एखादा सर्वसामान्य माणूस तो देखील आला. आणखी आमच्या लायक काय काम आहे, कामं होत गेली ॲटोमॅटिक. प्रवीण राऊत ओव्हरऑल आमचा एक इन्चार्ज, का त्यांनी सगळ्याच गोष्टीचं प्लॅनिंग आणि एक एक गोष्टी कागदावर उतरवणं. प्रवीण दादा, त्या लग्न सोहळ्याच्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये किती तासाची झोप तुम्हाला मिळत होती? जेवढे तास झोपत होतो ते सुखात झोपत होतो, कारण रोज जे प्रोग्रेस पाहिजे कामाचा तो होत होता. त्यामुळे झोपायला जरी पिरियड जरी कमी असला तरी झोपताना समाधान असायचं की आजचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे काय 3-4 तास जी झोप मिळायची ती सफिशियंट व्हायची. हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी तुम्ही तुमची पावलं कशी वळवलीत, म्हणजे काय प्लॅनिंग केलं? तर लग्न आपण जो म्हणतो, जो विधी आहे तो विधी असा आहे की संपूर्ण भावी आयुष्याबद्दल तुम्हाला एका बंधनाची, म्हणजे त्या लग्नामध्ये ज्यांचं लग्न होतं ते आणि जे समाविष्ट असतात इतर लोकांनी, त्यांच्या एक जबाबदारीची जाणीव करून देतात. ती सुद्धा जाणीव आम्हाला करून द्यायची होती लोकांना की हा तुम्ही, आम्ही पालक म्हणून, ऑर्गनायझर म्हणून जे तुम्ही विधी करतोय, तुम्ही आमच्या फॅमिलीचे मेंबर झालेले आहात, हे आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो आणि जाणवून पण देत होतो. त्या पण हा कार्यक्रम कुठेतरी वेगळा व्हायला पाहिजे आमची इच्छा होती. आणि जेव्हा हा कार्यक्रमाची तयारी चालू झाली, वेगवेगळ्या लोकांनी त्याला मदत करायला सुरुवात झाली. कोणी स्टेज बनवण्याची जबाबदारी घेतली, तो बिचारा मिलू आणखीन काशीनाथ पाटील ते रात्रंदिवस त्या स्टेज आणखीन त्या मातीच्या भोवतीत फिरत होते 60,000 फुटाचा स्टेज बनवायला. आम्हाला एक आव्हान होतं, काहीतरी दाखवायचं आहे, काहीतरी करायचं आहे, एक मनात जिद्द होती. त्या जिद्दीमध्ये आम्ही सगळे झपाटले होतो. रात्रंदिवस झोप नाही, सगळ्या उठल्यानंतर फक्त एकच की स्टेज, ग्राउंड, त्या ग्राउंडवर यायचं, काम करायचं.
1017 नवरे आणि 1017 नवऱ्या यांना पूर्ण सजवण्याचं काम तुमच्याकडे होतं. नेमकं काय केलं तुम्ही? आता नेमकं काय केलं हे आता जर मी विचार केला, मी जे काही केलं ते मला आता सांगायला भीती वाटते. बायकांच्या साडीपासून, पेटीकोटपासून, मंगळसूत्रापासून, त्यांचे मुंडावळ्यापासून, हळदीपासून सगळंच. तसं मुलांचं पण कुर्ता पायजमा, त्यावर मॅचिंग दुपट्टा, हळद, मुंडावळ्या, अंतरपाट, चप्पल सगळंच. प्रत्येक व्यक्तीने सबमिट केलेलं प्रत्येक डॉक्युमेंट हे स्कॅन करून सेंट्रल सर्व्हरवरती ठेवलेलं आहे. त्यामुळे कोणालाही कुठूनही ते ॲक्सेस करायचं झालं, म्हणजे आमच्या महानगरपालिकेच्या एखाद्या अधिकाऱ्याला अनुदान देताना काही डेटा पाहिजे असला, सरकारी अनुदान असतं, त्यामुळे कुठे ऑडिटमध्ये आपण सापडू नये म्हणून तो बिचारा धडपडतो आहे. मग अशा वेळेला त्याला एवढे सगळे डॉक्युमेंट्स फिजिकली बघण्यापेक्षा डेटाची फाईल आमच्याकडून मागितली, आमच्या सर्व्हरवरून गेली त्याच्याकडे, की तो तिकडे फिजिकली तो व्हेरीफाय करू शकतो. तर ती अनुदान मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना सगळी मदत, सर्वतोपरी मदत केली. आणि त्याच अनुषंगाने आमच्या महानगरपालिकेने सामाजिक बांधिलकी ठेवून शासकीय नियमाप्रमाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील जोडप्यांना एक ठराविक रक्कम प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपलं लग्न खूप थाटामाटात व्हावं. तसं तुझं थाटामाटात झालं. पण जेव्हा क्षितिजने तुला असं सांगितलं असेल की माझ्याबरोबर, रादर आपल्याबरोबर 1016 आणखीन दाम्पत्याचा विवाह होणार आहे, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती? मला ॲक्च्युली आयडिया नव्हती का एवढ्या मोठ्या स्केलवरती होईल. म्हणजे त्याने मला सांगितलेलं का सामूहिक विवाहामध्ये आपलं लग्न करायचं आहे. मी म्हटलं ओके ठीक आहे चालेल. पण जसे जसे दिवस जवळ येत गेले आणि तिकडे जागेवरती जाऊन जेव्हा आम्ही तिकडची तयारी बघत होतो, पप्पांनी मला स्वतः फोन करून सांगितलेलं का तिकडे जाऊन बघून ये, तू कसं चाललंय, काय चाललंय, तुझे काय इनपुट्स असतील तर मला सांग. तर आम्ही तिकडे जाऊन जेव्हा बघून आलो आणि ते ज्या स्केलवरती काम चालू होतं तिकडे, ते बघून आय वॉज शॉक. ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचा समाजावरती काय परिणाम झाला असेल असं तुला वाटतं? आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आपल्या इकडे आहे. पण एक स्त्री म्हणून आमचं जसं लग्न झालं तिकडे त्या लग्नामध्ये प्रेग्नेंट बायकासुद्धा होत्या, विधवा बायकासुद्धा होत्या. तर त्याच्यातून एक म्हणजे धडा नाही म्हणता येणार, पण प्रेमाला कुठेतरी प्रेम जिंकलंय. सगळे हे सगळ्या ऑब्स्टेकल्स पार करून प्रेम त्याच्या पुढे गेलेलं आहे, त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. होतं की माझं पण लग्न एवढ्या मोठ्या माणसांबरोबर होणार आहे. आप्पांनी वगैरे सांगितलं की म्हणजे तुमच्या लग्नात मोठी मोठी लोक येणार, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार. तिला ते जास्त आवडलं. मी माझ्या प्रत्येक फ्रेंडला सांगितलं माझ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे, एवढं छान माझं लग्न होणार आहे. सगळे कार्यकर्ते काम करतायत, म्हणजे एक घरातलंच लग्न अशा प्रकारे त्या ट्रीट करतायत. तर मुलीच्या लग्नात सगळंच घ्यावं लागतं, म्हणजे मुलीकडचं मंगळसूत्र म्हणा आणि लग्न म्हटल्यानंतर सगळं येतच. लग्नाचा खर्च म्हणजे भरपूरच, आणि तो डोक्यावर म्हणजे घेणं म्हणजे कितीतरी, म्हणजे आपण काय सांगतो त्याला की एवढा खर्च घ्यायचा, लोन वगैरे काढायचा आणि पुन्हा तो फेडायचा. ते सगळं आप्पानी सगळं ते ऑलरेडी अरेंज करून ठेवले आता इथे. सबसे बड़ी बात है इंसानियत, जो अप्पा पकड़ के चल रहे हैं, जिससे सबको दिख रहा है कि 900 950 जन की शादी कराना, एक माँ बाप के लिए एक बेटी की शादी कराना, हम लोग के कुरान के इस्लाम के हिसाब से एक जन्नत का सवाब है. मतलब इंसान एक हज करके आ सकता है, उसका ये सवाब है. और एक इंसान अगर 900 जन की शादी कराता है तो सोच लो वो कितनी बार हज कर चुके हैं. जैसे आप लोग में कहते हैं कि मैं गंगा नहा के आया, तो हज हम लोग के लिए उस दर्जा है. तो
वो दर्जा वो 900 बार कर देंगे एक ही दिन में, और वो ये ज़रिया बने उनके बेटे। आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर, बलिराम जाधव यांना मी यांना एवढं सांगतो की असे लग्नाचे सोहळे वारंवार होत राहावं. आम्ही आमच्या पिढ्या याच्यात लग्न करणार. हे आम्हाला मिळालं ना पारपर्यंत ते आम्ही तिकडेच जाणार आहे. असं बघायला गेलं तर एका लग्नाचे समजा आमच्या इकडे म्हणजे खूप काही खर्च करतात, हळदी वगैरे असते, त्याच्यामध्ये एका लग्नाचा खर्च 1 लाख रुपये, जवळजवळ 1 लाख रुपये किंवा 1.5 लाख असतो. त्याच्या आता गावातून 16 लग्न होत आहे. 1 लाख प्रमाणे पकडले तर 16 लाख वाचले. It is setting a very good example to change the society, whereas people can think broadly. पुढे तरी का इंटरकास्ट हा विषयच राहणार नाही लग्नामध्ये. लग्न करताना जात धर्म पाहू नये ही एक आदर्श कल्पना आहे, पण ती प्रत्यक्षात येण्याकरता अजून बराच काळ जावा लागणार आहे. अहो, एका जाती पंथामध्ये सुद्धा अनेक रूढी प्रथा परंपरा असतातच आणि त्या पाळल्या जातात सुद्धा. नवरी बसली पाटावरी नादेना घेतला वाट्यावरी. नवरी बसली पाटावरी नादेना घेतला वाट्यावरी. अनापार बाप घ्यायचं देणं घेणं. अनापार बाप माझं देणं घेणं. घराला सासू सासरे बनले नेले. घराला सासू सासरे नेले. नवरी बसली पाटावरी नादेना घेतला वाट्यावरी.
भावानं पहिला प्रॉब्लेम झाला, भरपूर भांडणं वगैरे सगळी झाली. मग नंतर सगळे साईडचे माणसं बोलायला लागले की चांगला मुलगा आहे द्या, तेव्हा झालं. आहेत वडील पण येत नाही आम्हाला, बघत पण नाही. आईचं पण आता 1 महिना झाला प्रॉब्लेम झाला आहे, तिची डोळ्या दिसायला बंद झालं आहे. तर तेव्हा अजून या परिस्थितीत आम्ही लग्न करतात. आता तर बाबा पण नाही, आई पण नाही, असं आहे. आई आहे पण बघू शकत नाही. आई पण रडते रोज. आता पण मी आली ना इकडे तेव्हा पण रडत होती. 2 दिवस आहे पुरी, काय करणार आता. काही असं काय चांगलं लग्न होत आहे, ती खुश पण असेल. दुःख एकच वाटतं की एवढं चांगलं माझं लग्न होणार आहे, पण आई वडील माझे कशाला, मी आहे ना. आपल्या या अशा दुःखद आठवणी मागे सारून हजारो जोडपी या आनंद सोहळ्यासाठी तयार होत होती. जसजसा लग्नाचा दिवस जवळ येत गेला तसतशी धाकधुकही वाढली आणि वातावरणात चैतन्य सुद्धा. भारतीय लग्न सोहळे हे नेहमीच समारंभपूर्वक साजरे केले जातात. आता तर त्याला बिग फॅट इंडियन वेडिंग असं सुद्धा म्हटलं जातं. हॅलो, नमस्कार. विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक विवाह सोहळा वधू वरांचं आम्ही स्वागत करीत आहोत.
look at it myself as the beginning, really, of an exploration. That's the reason we're exploring. You don't know what you'll run into on an exploration. What the sky looks like, what the stars look like. Do they still twinkle, or are they a steady light when you get outside the atmosphere? make your own way through life. Well, I look at it myself as the beginning, really, of an exploration. स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडे आपली कागदपत्रे सादर करा. त्या कागदपत्रावर आपल्याला आपला मंडप क्रमांक, आसन क्रमांक दिला जाईल. Well, I look at stars. पहिले 14 नंबर बरोबर, अशी 8 नंबर आहे. त्याच्यात नंबर खोली नंबर 3 आणि 4 नंबर खोली. हे तुला समजलं? काही अडचण आली असे बॅचवाले आहेत त्यांना विचारायचं. What the sky looks like. What the stars look like. What the sky looks like. ही पेपर घेऊन ॲप पाठीमागून ॲप काउंटरवर जावा आणि ही पेपर दाखवा त्यांना. तर तुम्हाला आय कार्ड आणि सर्व जे तुम्हाला सामग्री आहे ते तिथून तुम्हाला भेटेल. Exploration. Exploration. लग्नाच्या ठिकाणी दुपारी 1 वाजता कळलं की आणखीन 20 बौद्ध समाजाचे कपल वाढले. 1 वाजता त्यांनी बिल 1 वाजता की अजून 20 कपल आपण एंट्री द्यायला त्यांना व्हाईट कपडे द्यायचे आता. पण मी ते 1.5 तासामध्ये सर्व तयारी केली आणि मला बरं अभिमान सांगू शकतो मी की मी त्यासाठी स्पेशली इकडनं बॉम्बेला पाठवून माणूस घेऊन 1.5 तासामध्ये सर्व 20 जणांची ड्रेस पण करून दिली. देव आला पाहुणा ओ हरी आला पाहुणा, ज्याचे भाग्य उद्या आले, ज्याचे भाग्य उद्या आले. माझ्या मनाला आनंद व्हायचा की क्षितिज ठाकूरनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या निर्णयाला किती माझ्या गोरगरीब जात बांधवांचा फायदा झालेला आहे.
सगळ्यांनी पाहिलं ज्या तऱ्हेने हे लग्न झालं, ही जी क्वालिटी दिली ती क्वालिटी फक्त शहरात नाही तर ग्रामीण भागातले लोकसुद्धा देऊ शकतात. बाकींच्या लोकांकडे लिस्ट होती आर वाईज म्हणजे तासावाईज 6 ते 7, 7 ते 8. पण माझ्याकडे आणि काही आमच्या ठराविक जे मॅनेजमेंटचे आम्ही लोक होतो आमच्याकडे ती मिनिट वाईज होती. म्हणजे 4:25 हेलिकॉप्टर जीवदानीवरनं उडेल. Dark, I'm from group wedding, and I said, well, that would be nice to have other people come to his wedding. And he said, no, 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 it's different. There will be over 1,000 other couples attending. And I was said, 1,000 other couples? You've got to be kidding me.
होते सगळे. म्हणजे मी भीती पण वाटत होती थोडी, एक सॅटिस्फॅक्शन होतं एक काहीतरी, म्हणजे आपल्यामुळे एवढ्या जणांचं चांगलं होतं आहे त्याचं एक ती एक भावना होती मनात. एवढ्या लोकांचे आशीर्वाद आहेत, एवढी लोक आपल्या आमच्या मुलांमधले या सर्व 1017 जोडप्यांना एकाच वेळी 1 किलोमीटर एवढ्या भव्य स्टेजवर पाहणं हे एक विहंगम दृश्य होतं. आजूबाजूच्या झगमगाटामध्ये सुद्धा या सर्व जोडप्यांचे डोळे आनंदाने तितकेच लकाकत होते. ऐसा नज़ारा देखने मिला. अपन ने ऐसे अच्छे कर्म किए हैं कि इतने लोग जो हैं वो दुआएं और शुभकामनाएं देने के लिए आए हैं. तो यही प्रार्थना करता हूँ कि माँ जुदानी की कृपा बनी रहे. सगळ्यांचे मनापासून साष्टांग नमस्कार करून सगळ्यांचे आभार मानतो. या अद्भुत वर्णन न करता येणाऱ्या, सांगून विश्वास न बसणाऱ्या अशा भव्य अशा विवाह सोहळ्यामध्ये चिरंजीव आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांच्यासह 1000च्या वर नवविवाहित जोडप्यांच्या या विवाह प्रसंगी मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खरोखरच या सोहळ्याचं वर्णन करता येणार नाही, ज्याची रेकॉर्ड बुकात नोंद होईल असा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे.
हे कालचक्र असंच चालू राहतं. जुन्या रूढी, प्रथा, परंपरा यांना छेद देणारे सामाजिक बदल काळानुरूप होत गेले आणि याही पुढे होत राहतील. पण त्या दिशेने उचललं गेलेलं हे सामुदायिक विवाहाचं पहिलं पाऊल नुसतंच यशस्वी आणि आनंदमयी नाहीये, तर एक अविस्मरणीय सोहळा म्हणून ते कायम सर्वांच्या लक्षात राहील.